फायनली पोचलो गणपतीपुळ्याला। खूप जास्त सीन आहे इथे CNGचा, कारण की CNG कुठेच नाही आहे, निवळीला पण नाही आहे, त्यानंतर चाफ्याला पण नाही आहे। तर CNGचा खूप इश्यू आहे। देवरुखपासून CNG शोधतोय, CNG नाही भेटला आहे मला। आता गणपतीपुळ्याला भेटलो, आलो आहे, दर्शन घेऊया आणि मग इथून पुढे कसं कसं जाणार ते सगळं तुम्हाला मी दाखवतो। संस्थान श्री देव गणपतीपुळे। राईट साईडला पूर्ण समुद्र आहे, आपल्याला उतरतानाच दिसलेला, मी व्हिडिओ काढायचं राहून गेलं बघण्याच्या चक्करमध्ये। समोर मंदिर आहे, म्हणजे आता आपण मुख्य प्रवेशद्वार एंटर केला। आता अजून आता आतमध्ये आता लाईन्स चालू होतात आणि मग त्याच्या आतमध्ये मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे। चप्पल स्टँड इकडे, आता आपण चप्पल काढून झाली की आपण आता लाईनला लागूया। मी आलो आहे, प्रियंका आली आहे, शैलेश आला आहे, आणि जेव्हा इथे काही उत्सव असेल ना तेव्हा या सगळ्या लाईन भरलेल्या असतात। पण आता आपल्याला असं नॉर्मली ही एक लाईन करायची, ही करायची, आणि ही नाही, अच्छा ही परत जाणारी लाईन आहे। आपल्याला इथून आपण राईट मारणार आणि तिकडे ॲक्च्युली इकडे आतमध्ये पण चप्पल काढायला होतं, पण आपण बाहेरच काढली। आता ते 2 हत्ती आहे, तिथे उंदीर आहे, तिथून मेन मुख्य मंदिर चालू होतं। उंदराच्या कानात सांगायला गर्दी आहे। मंदिर आहे, आपण दर्शन घेऊन झालं की इकडे महाप्रसादाची पण सोय आहे। आज खिचडी आहे आणि खिचडी भात पण आहे, म्हणजे साबुदाण्याची खिचडी आहे आणि आज खिचडी भात पण आहे, सोमवार आहे म्हणून आज थोडीशी गर्दी आहे। म्हणजे मी अर्ध्या तासापासून लाईनीमध्ये होतो, थोडीशी गर्दी वाटते। आज जवळ पोचतोय, इकडून या ठिकाणून आतमधून दर्शन घ्यायला जायचं आहे। एवढं प्रसन्न वाटतं ना, मंदिरला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालू नाही शकत, सो त्यामुळे मंदिराला जर प्रदक्षिणा घालायची असेल तर पूर्ण हा जो त्याच्या मागचा जो डोंगर आहे त्या डोंगराला अशी पूर्ण एक प्रदक्षिणा घालावी लागते आणि त्यानंतर मग मंदिराची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते असं समजलं जातं। अगदी समोर समुद्र आहे, हा डेंजरस समुद्र समजला जातो, कारण समुद्रामध्ये उभं राहिल्यावर समुद्र आत खेचतो आपल्याला, म्हणजे पायाखालची वाळू सरकते आणि तुम्ही कधी खोल पाण्यात जाता हे कळतच नाही। सो त्यामुळे डेंजरस समुद्र हा थोडासा समजला जातो। मंदिर आहे ना खूप 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 जास्त सुंदर आहे, फक्त ह्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह गोष्ट अशी होते, नेगेटिव्ह असं नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट की बाहेर आहे ना काहीच नाही, म्हणजे सावली नावाची गोष्टच नाही इकडे, तर ही ना ह्याला आधी खूप तापतात। सो आपल्याला जर समजा इकडून आपल्याला इकडे यायचं आणि फोटो वगैरे काढायचे ते तर शक्यच होत नाही, कारण की त्या खूप जास्त तापलेल्या आहेत। त्याच बाहेर बसायला जागा आहे, त्याच्यावर पण काहीच शेड वगैरे काहीच नाही आहे।
आणि तुम्ही ड्रोन शॉट्स तर बघितलेच असतील. सेम असेच ड्रोन शॉट्स मी माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला टाकले, ट्रॅव्हलर बॉय अक्षयला. तिकडेही तुम्ही जाऊन तुमचं प्रेम दाखवा. आता जाऊया जेवायला. जिकडे महाप्रसाद आहे तिकडे खूप गर्दी आहे. अरे देवा, आणि पाय पण खूप भाजले. असं झालं की प्रसाद संपलाय, आम्ही शूट करत राहिलो होतो त्यामुळे मग प्रसादाची वेळ संपली. इकडे बीच आहे, पण पहिलं म्हटलं की चप्पल घेऊया, चप्पल घालून बीचवर जाऊया. सो आता ही मधली गल्ली जी आहे दुकानाची, त्या गल्लीतून आपण जाऊया पुढे आता आणि चप्पल घेऊया पहिली. इकडे आहेत ना ही सगळी मातीची भांडी आहेत, गणपती आहेत मातीचे. छोटी छोटी आहे ना, छोटी छोटी भातुकली मधली खेळणी आहेत, मातीची आहे ती पण. आणि ही नॉर्मल यूजवाली मोठी मातीची भांडी आहे. इकडे कोकम आगळ किंवा कोकम जे पण बाकीचे प्रोडक्ट आहेत, कोकण मेवा तो सगळा भेटतो. एन्जॉयमेंट झाली, रिफ्रेशमेंट झालं, दर्शन झालं, सगळं झालं. आता निघालोय आम्ही आरेवारेला आणि आरेवारे करून मग तिकडून पावसला जाऊ किंवा भगवती फोर्टला जाऊ. फायनली आरेवारेला चाललोय. आरेवारे काय पटकन जवळच आहे इकडून. राईट साईडला पूर्ण समुद्र आहे, पण व्ह्यू खाली जेव्हा मेन टर्न्स चालू होतात ना तेव्हा यायला मजा, म्हणजे बघायला मजा येते. आरेवारेचा हा जो मेन स्पॉट आहे ना, ज्यात तुम्ही जिकडे जिकडे सगळे रायडर्सच्या व्हिडिओज किंवा ड्रोन शॉट्स बघता, तो हा वाला व्ह्यू आहे. इकडे ना तो परफेक्ट समुद्रांच्या त्या लाटा दिसतात व्हाईटवाल्या. आता इकडे लेफ्टला थांबवा. परफेक्ट एक दुकान आहे ज्याचं पण तो परफेक्ट असं एकदम भारी लोकेशन आहे. आणि इथून 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 आहे ना तुम्ही एवढं भारी, एवढं मस्त व्ह्यू बघू शकता. आणि एकदम जर सनसेट असेल तर खूप भारी वाटेल बघायला. फुल्या ना अशा सनसेटच्या टायमाला या सगळ्या लाटांना अशा सोनेरी सोनेरी होतात आणि बघायला खूप भारी वाटतं सोनेरी लाटा या. आम्ही ती रीलमधली सगळ्यात व्हायरल आणि ब्लॉगमधली सगळ्यात व्हायरल जी बोट आहे, ती गंजलेली बोट जी किनाऱ्यावर आलेली आहे ती बघायला आलो आहे. बोटीकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं आहे. थँक्यू. नाही तर आम्ही काय विचारत हरवलोच असतो. प्रियंकाला बघायची होती, प्रियंकाच्या रिकमेंडेशनवर आलं आहे. ही आहे ना समोर इकडे बोट आहे. ॲक्च्युली आता ती ही लहान वाटते, तर तिकडे जाऊन ती खरीच मोठी वाटते का बघूया. हा ती मोठीच आहे बोट,
पण आहे ना ॲक्च्युअली ना ती रीलमध्ये वगैरे एवढी मोठी अशी वाटते ना की असं ते रोड टच वगैरे वाटतं. आणि इकडे ना हा पूर्ण ह्याचं नारळाची झाडं आहे ती सगळी, खूप भारी आहे. तुम्ही ना बोर्ड बघू शकता केवढी मोठी आहे, म्हणजे चैन बघा केवढी जाडी आहे, म्हणजे अंदाज लावू शकता. आणि समोर आहे ना तिकडे बघा माझे हे जे बोट आहे ना इथे तो भगवती किल्ला आहे, भगवती फोर्ट आहे तो. आणि मग हा खाली आहे ना हा तो धक्का आहे. आणि त्याच्यात या भगवती फोर्टच्या मागच्या साईडला आपल्याला लाईट हाऊस आहे. पाण्यामुळे ना अर्ध ते सडून सडून गेलंय. केवढी मोठी आहे ती बघू शकता. चाललोय भगवती मातेच्या मंदिराकडे, म्हणजे भगवती फोर्टला. आणि समोर आहे ना तिकडे तो हे दिसतोय आपल्याला, बुरुज दिसतोय. तर आता आपण आलोय भगवती मंदिराकडे. भगवती मंदिराच्या पायथ्याशी आहोत आपण. आपल्या मागे ना हा बुरुज तुम्ही बघू शकता ह्याचा किल्ल्याचा, भगवती किल्ल्याचा. पण त्याहून सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का, तर आम्ही आता येत होतो ना तर आम्हाला माहीतच नव्हतं की नक्की इकडे काय आहे. काल ओपनिंग झालं इकडे. हे इकडे बघू शकता का तुम्ही, इकडे ना शिवसृष्टी बनवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक बांधलं आहे आणि गड किल्ले बांधले आहेत. महाराजांविषयीचं एक मोठं इतिहास दाखवणारं दर्शवणारं असं एक म्युझियमसारखं बनवलं आहे. पण सुरुवात करताना तेव्हा इकडेच महाराजांचा एक मस्त 2D पॅनल आहे. आणि नाही थिबा पॅलेस नाही तो शिवसृष्टी आहे ती. आणि मी खूप अगोदर आलेलो तेव्हा ना इकडे हे सगळं नव्हतं, म्हणजे हत्ती नव्हते किंवा हा मावळा नव्हता. हे असं एवढं आहे ना, एवढं डेव्हलप नव्हतं, काहीच नव्हतं. एकदम छोटी छोटीशी दुकानं होती. पण हे मावळे आणि हत्ती पण बघ काय मस्त दिसत आहेत. आणि हा तो भगवती किल्ला. इकडे ते मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग नंतर एकदा फोर्टला राहून चक्कर मारून घेऊया. श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. सरसेनापती कान्होजी आंग्रे. अच्छा, खाली जो स्मारक होता ना त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांचं ते दृश्य दाखवलं की महाराजांना ते मुजरा करतायत आणि तोफ आणि मागे समुद्र असं दाखवलेलं. आता आपण मंदिरात जाऊया.
तर आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, पण इकडे एक जो फोटो आहे त्याच्यावर मी तुम्हाला दाखवतो की देवीचं मूर्ती कशी आहे. हे बघा, आतमध्ये इथे लिहिलं की भगवती देवीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ते असा गाभार आहे, आतमध्ये अलाउड नाही फोन्स, सो आत घेऊन नाही जाऊ शकत. पण मी तुम्हाला इथून दाखवलं की देवीचं रूप असं आहे. चला पाया पडून येतो आणि मग उर्वरित जो किल्ला आहे तो मी तुम्हाला फिरवतो. त्यांना फार सुंदरपणे दर्शन झालं. मस्त मूर्ती आहे, मनमोहक रूप आहे तिचं. आतमध्ये मंदिरात पण फार शांतता होती. आता आम्ही आलो आहे हा रत्नागिरीचा किल्ला, भगवती किल्ला फिरायला. म्हणजे फेरफटका मारून दाखवतो. इथला जो नजारा आहे ना तो एवढा भारी आहे. त्या बुरुज हा जिकडे पॉईंट आहे ना, इकडे आपण गेलेलो आता बोट बघायला. आधी जिकडे आपण तो ड्रोन शॉट घेतला. ड्रोनची बॅटरी लो असल्यामुळे इकडे घेता नाही द शॉट्स. आणि या सगळ्या या राईटला इकडे ह्या सगळ्या फिशिंग बोट्स आहेत. आणि हा जो खाली हा पोर्ट आहे. प्रॉपर किल्ला आहे आणि वेल मेंटेन्ड किल्ला आहे हा. तुम्ही बघायला येऊ शकता कधी. रेडे बुरुज. इथे हा एक स्तंभ आहे कसला तरी नाही, त्याच्यावर ना काय लिहिलेलं त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, पण ते ना एवढं पुसट आहे की ते दिसतच नाही आहे. झाडी वाढली आहेत म्हणून, नाहीतर हा एवढा सुपर व्ह्यू असता ना इथून. हे बघा, हे ना हे सूर्यास्त जसा व्हायला लागतो ना तसं हे सोनेरी छटा पूर्ण समुद्रावर उमटायला लागतात. गोल्डन वेव्स. इथून तो ना समोरचा व्ह्यू बघू शकता. आणि ते ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय ना समोर वर, ते आहे लाईट हाऊस, रत्नागिरी लाईट हाऊस. आणि समोर ती शिवसृष्टी. आणि मग इकडचं तुम्ही सीन बघा. इकडे जर ड्रोन फ्लाय करता आला ना तर एवढं भारी भारी एकदम परफेक्ट लोकेशन आहे. आता आपण आलो आहे पावसच्या मठामध्ये. इकडे दर्शन घेऊया. गाडी समोर पार्किंग केली आपण आणि आत्ताच उतरलो. पटकन दर्शन घेऊया, चप्पल काढू. आणि बावीसला निघीन परत. बुधवारी पंचमीला. अरे बुधवारी पंचमीला. हा पंचमी म्हणजे उद्या पंचमी आहे, एक दिवसानंतर रे. सो करतो मी, थांबतो थोडं जरा मंदिरात दर्शन घेऊन येतो. हो चालेल सर. हे सगळ्या पेंटिंग्स आहेत.